नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, MAPS क्लेम मध्ये आता मोठी हालचाल चालू झालेली आहे। विद्यार्थ्यांचे जे क्लेम आहे ते रिजेक्ट सुद्धा होत आहेत। काही जणांचे अप्रूव्हल ही झाले असतील आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम हे रिजेक्ट झालेले आहेत। आता रिजेक्ट झाल्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येते की क्लेम सबमिट कशा पद्धतीने करायचा आणि क्लेम सबमिट करत असताना एक डॉक्युमेंट पाहिजे, ते तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। आज व्हिडिओमध्ये आपण थोडंसं बजेट संदर्भातही बोलणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। मित्रांनो, MAPS क्लेम आता अप्रूव्हल होणं चालू झालेलं आहे। जे अगोदर पण चालू होतं, पण स्लो पद्धत या ठिकाणी वापरण्यात येत होती, पण आता आरओ कडून मॅक्झिमम प्रमाणामध्ये अप्रूव्हल किंवा रिजेक्ट करण्याचं काम चालू झालेलं आहे। म्हणजे तुमचे जे काही क्लेम आहे त्या क्लेमला चेक करण्याचं काम चालू झालेलं आहे। मागच्या 2 दिवसापासून हजारो मुलांचे क्लेम हे रिजेक्ट, रेक्टिफाय किंवा अप्रूव्हल सुद्धा झालेले आहेत। आता ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम रिजेक्ट झाला किंवा रेक्टिफाय झाला, असे खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्याला मेसेज किंवा कमेंट करत असतात। तर त्या सर्वांचं जे काही सोल्युशन आहे त्यामध्ये विचारलं जातं NAC सर्टिफिकेट अपलोड करणं किंवा नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट हे तुम्हाला अपलोड करण्यासाठी सांगते। आता हे NAC सर्टिफिकेट जे कंपल्सरी करण्यात आलेले आहे, याचा व्हिडिओ मी मागच्या 3 महिन्याच्या अगोदरच अपलोड केला होता। पण काही आरओची प्रोसेस ही स्लो असल्यामुळे काही विद्यार्थ्यांचे क्लेम अप्रूव्हल होत होते, तर काही विद्यार्थ्यांचे क्लेम हे रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होत होते। आजच्या घडीला जर आपण बघितलं तर मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे क्लेम आता रिजेक्ट, रेक्टिफाय किंवा अप्रूव्हल म्हणजे तुमचे क्लेम हे चेक करण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजे एक मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये तुमचे क्लेम ऍक्सेप्ट झाले असतील किंवा रिजेक्ट झाले असतील किंवा रेक्टिफाय झाले असतील। रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होण्याचं महत्त्वाचं जे कारण आहे, तुम्हाला NAC सर्टिफिकेट मागतं, नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट। आता हे जे नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे काय अशा प्रकारचं दिसतं आणि हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। आता आपण जाणून घेऊया थोडंसं की हे कंपल्सरी का करण्यात आलेलं आहे। म्हणजे मार्च 2025 च्या अगोदर तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जरी अपलोड केला तरी तुमचे जे काही क्लेम होते ते अप्रूव्हल होत होते आणि तुम्हाला पैसे मिळत होते। पण त्यानंतर थोडीशी गाईडलाईन चेंज करण्यात आली आहे। गाईडलाईन चेंज करण्यामागचा जर उद्देश बघितला आपण, तर काही विद्यार्थी असे होते की जे की 2 महिने अप्रेंटिसशिप केले, 3 महिने अप्रेंटिसशिप केले, त्यानंतर सोडून दिलं। पण त्यांनी 2 महिने 3 महिन्याचा क्लेम फॉर्म सबमिट केला। काही विद्यार्थी असे होते अप्रेंटिसशिप तर कंप्लीट केली पण त्यांनी एक्झाम दिली नाही। विद्यार्थी असे होते अप्रेंटिसशिप तर कंप्लीट करत होते पण शेवटच्या मंथ मध्ये त्यांनी अप्रेंटिसशिप सोडून दिली। सांगण्याचा उद्देश काय, मध्येच कुठेतरी अप्रेंटिसशिप सोडून दिली आणि दुसरा जॉब करण्यासाठी ते गेले। मग अजून काही असे उदाहरण आहेत की विद्यार्थी एक अप्रेंटिसशिप केला, त्या ठिकाणचेही क्लेम फॉर्म भरला, लगेच नंतर दुसऱ्या ठिकाणी अप्रेंटिसशिप केला आणि तिथूनही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म जनरेट केल्याच्या नंतर तो दुसऱ्या ठिकाणाहून MAPS चा क्लेम सबमिट केलेले। असे जे काही विद्यार्थी होते त्या सर्वांवर आळा घालण्यासाठी DBT कडून एक गाईडलाईन तयार करण्यात आली होती, NAC सर्टिफिकेट कंपल्सरी करणं। आता तुम्ही कोणतीही जरी अप्रेंटिसशिप केली आणि तुम्ही जर MAPS चा क्लेमचा जर फॉर्म तुम्हाला भरता येत असेल, मग तुम्हाला सर्वांसाठी आता NAC सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी कंपल्सरी करण्यात आलेले आहे। भलेही तुमची आता अप्रेंटिसशिप जर स्टार्ट असेल तर तुम्हाला मात्र कॉन्ट्रॅक्ट फॉर्मवर तुमचा क्लेम अप्रूव्हल किंवा रिजेक्ट होत राहणार आहे। जर तुमची अप्रेंटिसशिप आता जर चालू असेल मात्र तुम्हाला NAC सर्टिफिकेट हा कंपल्सरी करण्यात आलेली नाही। पण जर तुमची अप्रेंटिसशिप ही संपली असेल, भले 1 महिना हो, 2 महिने झाले असतील, 3 महिने झाले असतील, कोणत्याही विद्यार्थ्याची जर अप्रेंटिसशिप ही कंप्लीट झाली असेल, मग मात्र त्यांना NAC सर्टिफिकेट हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं बघितलं आता तर एक क्लेम आहे, तो क्लेम सबमिट केल्याच्या नंतर त्यांची अप्रेंटिसशिप संपलेली आहे, संपून फक्त 2 दिवस झालं, 4 दिवस झालं, अशा विद्यार्थ्यांचं सुद्धा क्लेम रिजेक्ट करण्यात आलेले किंवा रेक्टिफाय करण्यात आलेलं आहे। पण यामध्ये एक चुकीची बाब या आरओ कडून होताना आपल्याला दिसते की जर तुमची एक्झाम आता जर झाली असेल तर सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी वेळ लागणार आहे। वेळ लागल्यामुळे आजच तुम्हाला NAC सर्टिफिकेट हे अपलोड करता येणार नाही किंवा तुमच्याजवळ हे NAC सर्टिफिकेट उपलब्ध नसतं। म्हणून अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, ज्या वेळेस तुमच्याकडे NAC सर्टिफिकेट उपलब्ध होईल त्यावेळेस तुम्हाला प्रॉपर पद्धतीने क्लेम सबमिट करावं लागणार आहे। विदाउट NAC सर्टिफिकेट जे आहे तुमचे क्लेम, ते सर्व क्लेम आता रिजेक्ट किंवा रेक्टिफाय होणार आहेत। म्हणजे तुमचे क्लेम आता अप्रूव्हल होणार नाही। अप्रूव्हल होण्यासाठी तुमच्याकडे NAC सर्टिफिकेट जो आहे तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे। त्यासोबत आता बजेटच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत।
ज्या पद्धतीने मी एक एप्रिल मंथ मध्येच एक व्हिडिओ अपलोड केला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की आता MAPS चे राहिलेले पैसेही या महिन्यापर्यंत येऊ शकतात. त्याच पद्धतीनं आज बजेटच्या हालचाली थोड्याफार सुरू झालेल्या आहेत. एप्रिल महिन्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला दिवाळीपर्यंत येऊ शकतात. आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या 2 महिन्याच्या आत म्हणजे जास्तीत जास्त चान्सेस आहे या सप्टेंबर मंथच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला पैसे तुम्हाला मिळू शकतात. एक मोठी आनंदाची बातमी आहे या MAPS क्लेम धारकांसाठी. म्हणूनच आता आरो कडूनही मोठ्या प्रमाणात क्लेम चेकिंग करणं चालू झालेलं आहे आणि तुम्ही चेक केल्याच्या नंतर तुमच्या क्लेमला ऍक्सेप्ट, रिजेक्ट किंवा रेक्टिफाय करण्याचं काम चालू झालेलं आहे. पण काही विद्यार्थ्यांचं थोडाफार नुकसान या ठिकाणी होताना दिसतंय, ते म्हणजे NSE सर्टिफिकेटमुळे. ज्या विद्यार्थ्यांची अप्रेंटिसशिप जस्ट आता 1 महिना झालं संपली, काही दिवस झालेले संपलेले आहेत, अशा विद्यार्थ्यांकडे NSE सर्टिफिकेट आता उपलब्ध नाही. ज्या विद्यार्थ्यांचा क्लेम रिजेक्ट किंवा रेक्टिफाय झालेला आहे, जर तुमच्याकडे NSE सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला लगेच रिअप्लाय म्हणजे तुमचा क्लेम हा रिसबमिट करायचा आहे. पण आता असे प्रश्न निर्माण होतात की माझा तर क्लेम ऑलरेडी सबमिटेड आहे, आरोचा अप्रुव्हल सुद्धा झालेले आणि माझा क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये, मग माझं काय होईल? मी तर सर्टिफिकेट अपलोड केलेले नाही. ज्या विद्यार्थ्यांचे क्लेम ऑलरेडी सबमिटेड आहेत आणि त्यांचा क्लेम हा आरो अप्रुव्हल होऊन क्लेम स्टेटस हा पेंडिंग मध्ये असेल, त्यांना NSE सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांचे ऑलरेडी क्लेम हे सबमिटेड होऊन क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये गेलेले आणि पेमेंटच्या डिस्ट्रीब्यूट लिस्ट मध्ये तुमचं नाव गेलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना NSE सर्टिफिकेटची आता गरज नाही. पण आज तुम्ही क्लेम सबमिट करत असाल किंवा तुमच्या अगोदरच्या क्लेमला रिजेक्ट किंवा रेक्टिफाय आला असेल तर मात्र आज तुम्हाला NSE सर्टिफिकेट जो आहे तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेला आहे. आता NSE सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलवर जी जुनी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरचा डिटेल व्हिडिओ कशा पद्धतीने करायचा याचा डिटेल व्हिडिओ मी ऑलरेडी पब्लिश केला होता. पण आज मात्र या अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलची वेबसाईट ही चेंज झालेली आहे, म्हणजे संपूर्ण डॅशबोर्ड त्याचा चेंज झालेला आहे. अजूनही या अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलची वेबसाईट ही अपडेट मध्ये आहे, अजूनही अपडेट होण्याचं काम चालू आहे. मग अशामध्ये आज जे विद्यार्थी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट ज्यांच्याकडे नाही त्यांनी जर डाउनलोड करण्याचा जर प्रयत्न केला तर या पोर्टलवर रेकॉर्ड नॉट फाउंड अशा प्रकारचा मेसेज आज आपल्याला पाहाव्यास मिळतो. जुनी जी अप्रेंटिसशिप इंडिया पोर्टलची वेबसाईट होती त्या वेबसाईटवरून मात्र सर्टिफिकेट हा जनरेट होत होता आणि डाउनलोड सुद्धा होत होता. पण आज मात्र पोर्टल चेंज झाल्यामुळे मॅक्झिमम विद्यार्थ्यांना आता थोडंसं प्रॉब्लेम फेस करायला दिसत आहे की त्यांचं आता NSE सर्टिफिकेट हे डाउनलोडच होत नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय करता येईल? तर मित्रांनो, वेबसाईट ही अजून अपडेटचं काम चालू आहे. ज्या वेळेस याचं संपूर्ण अपडेशन कंप्लीट होईल त्यानंतर तुम्हाला तुमचे जे काय डॉक्युमेंट आहे, तुमचे जे NSE सर्टिफिकेट असतील किंवा तुमचा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असेल किंवा तुमचा जो काय अप्रेंटिसशिपची प्रोफाईल असेल ते तुम्हाला या ठिकाणी लॉग इन होताना दिसणार आहे. खूप सारे विद्यार्थी आपल्याला कमेंट करून किंवा मेसेज करून एकच विचारणा करत होते की बजेट कधी येणार, ज्यामध्ये बजेट फक्त जे दिवाळीला आहे ते दिवाळीच तुम्हाला सांगत होतो, तर ही दिवाळीच उजाडलेली आहे. जो विद्यार्थ्यांचे मेसेज किंवा कमेंट आपल्याला येत आहे की बजेट कधी येणार आणि गव्हर्नमेंट कडून पैसे फंड डिस्ट्रीब्यूट कधी होणार. आता मोठ्या प्रमाणामध्ये आरो कडूनही क्लेमची चेकिंगचे अप्रुव्हलची प्रोसेस किंवा रिजेक्ट, रेक्टिफायची प्रोसेस चालू झालेली आहे आणि या आरो कडून हालचाली चालू झालेल्या आहेत. या प्रमाणामध्ये हालचाल सुरू झालेली आहे, त्याच प्रमाणामध्ये आता बजेटच्याही हालचाली सुरू झालेल्या आहेत. लवकरच तुम्हाला MAPS क्लेम धारकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यांचे क्लेम स्टेटस पेंडिंग मध्ये आहेत त्या सर्वांना पैसे तुम्हाला मिळून जातील. आता यामध्ये एक विचार करण्याची गोष्ट आहे, बजेट किती येणार आहे अजूनही याची खात्री झालेली नाही. जितका बजेट येईल तितक्याच विद्यार्थ्यांना तो फंड डिस्ट्रीब्यूट येईल. आता मॅक्झिमम विद्यार्थी कमेंट करतात की माझे येतील का, तर तुमचे येतील किंवा दुसऱ्या कोणाचे येतील हे कन्फर्म कोणाला पण सांगता येणार नाही. तुमचा जर क्लेम स्टेटस हा खूप जुन्या अगोदरपासून पेंडिंग मध्ये असेल तर कदाचित तुमचंही त्या लिस्टमध्ये नाव असणार आहे आणि तुमचे पैसे हे फर्स्ट इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्हाला मिळून जातील. तुमचे MAPS क्लेमचे पैसे तुम्हाला जर असं वाटत असेल की फेल्ड होऊ नये त्यासाठी तुम्हाला कुठल्याही बँकेची प्रॉपर पद्धतीने आधार सीडिंग करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही बँकेशी तुमची आधार सीडिंग हे करून घेऊ शकता. अशी कुठे पर्टिक्युलर बँक नाही की त्याच बँकेला तुम्हाला पैसे येतील किंवा अदर बँकेला पैसे येणार नाहीत. आधार सीडिंग केला तुमची लिंक असेल त्याच बँकेला तुमचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होताना आपल्याला दिसत आहेत. पण काही विद्यार्थी असे होते जे की शाळेमध्ये एखादा अकाउंट उघडले होते, म्हणजे शिष्यवृत्ती स्कॉलरशिपसाठी काही अकाउंट उघडले होते आणि तेच अकाउंट आजही तुम्हाला असं वाटतं की चालू आहे, तर अशा बँकेमध्ये सुद्धा तुमचे पैसे हे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. खूप सारे विद्यार्थ्यांचं क्लेम स्टेटस पेंडिंग होतं आणि पेमेंट हे डिस्ट्रीब्यूट सुद्धा झालेले आहे. पेमेंट मध्ये दाखवलेलं आहे 00 सक्सेस, पण विद्यार्थी कमेंट करतात की मला पैसे आले नाही. असे खूप सारे केसेस झालेले आहेत
ज्यावेळेस त्यांनी आधार सीडिंग प्रॉपर पद्धतीने चेक केलं ते पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले होते. जरी तुम्हाला वाटत असतं की माझा अकाउंट आहे पण तो चालू आहे की बंद आहे हे मला माहिती नाही, पण त्या जर बँकेला जर तुमचा जर आधार सीड ऍक्टिव्हेट असेल मग त्या बँकेलाही तुमचे पैसे डिस्ट्रीब्यूट होऊ शकतात. म्हणून तुम्हाला आजच काळजी करून तुमची पेमेंट फेल होऊ नये आणि लवकरात लवकर तुम्हाला जर पैसे येण्यासाठी जर घाई करायची असेल तर एक आधार सीडिंग तुम्हाला प्रॉपर पद्धतीने चेक करून घेणं गरजेचं आहे. त्याच बँकेमध्ये तुमचे पैसे हे जमा होऊन जातील. मित्रांनो, या एमएपीएस क्लेम मध्ये अजून तुम्हाला क्लेम सबमिट करत असताना काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. आणि मी स्वतः सुद्धा या एमएपीएस क्लेम मध्ये खूप दिवसापासून काम करत असताना मॅक्झिमम विद्यार्थ्यांची मी क्लेम प्रॉपर पद्धतीनं जे डीबीटीच्या गाईडलाईन आहे त्या गाईडलाईन नुसार क्लेम सबमिट करून देत असतो. त्यासाठी तुम्हालाही तुमचा क्लेम प्रॉपर पद्धतीने जर सबमिट करायचा असेल तर कमेंट बॉक्स मध्ये माझा नंबर तुम्हाला मिळेल. त्या नंबरवर तुमच्या डिटेल्स पाठवून तुम्ही क्लेम सबमिट करून घेऊ शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.